भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. जय जवान जय किसान ही घोषणा आपल्या राष्ट्राची ओळख आहे. परंतु आजच्या काळात हा किसान म्हणजेच शेतकरी स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतो. जो आपल्या घामाच्या धारांनी देशाची भूक भागवतो तोच स्वतः उपासमारीचा शिकार होतो. हीच खरी शेतकऱ्याची व्यथा आहे. शेतकऱ्याचे जीवन हे मेहनतीचे प्रतीक आहे. तो पहाटेच्या किरणांसोबत उठतो, उन्हातान्हात काम करतो आणि निसर्गाशी संघर्ष करतो. पण त्याच्या मेहनतीचे योग्य मूल्य त्याला मिळत नाही. पावसाचे अनिश्चित आगमन, कीड रोग, रासायनिक खतांचा खर्च आणि बाजारातील भावातील चढ-उतार या सगळ्याचा फटका थेट शेतकऱ्यालाच बसतो. शेतमाल तयार झाल्यानंतरही त्याच्या समस्यांचा अंत होत नाही. बाजारात उत्पादनाचे दर इतके कमी असतात की त्यातून त्याला कर्जफेडही करता येत नाही. सरकारकडून जाहीर होणाऱ्या योजना आणि अनुदानं अनेकदा फक्त कागदोपत्रीच राहतात. मध्यस्थांच्या जाळ्यात शेतकरी अडकतो आणि शेवटी तो हतबल होतो. अनेक वेळा निसर्ग आणि परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्यांचा मानसिक आणि आर्थिक तोल ढासळतो. याच कारणामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात आणि ती केवळ आकडेवारी राहते, समाजासाठी धक्कादायक वास्तव नाही. पण आपण लक्ष दिलं पाहिजे की देशाचा खरा कणा म्हणजे शेतकरीच आहे. तो जगल्याशिवाय देश जगू शकत नाही. म्हणूनच सरकारनं आणि समाजानं मिळून शेतकऱ्याला आधार देणं गरजेचे आहे.